कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात येणाऱ्या मरणोत्तर देह अवयवदानाकडे लोकांचा वाढता कल दिसत असून एकाच दिवशी एकाच कुटुंबातील 3 महिलांनी आपला मरणोत्तर देहदान फॉर्म भरला असल्यानं सर्व स्तरातून तो कौतुकाचा विषय ठरलाय। कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आयोजित देहदान अवयवदान संकल्पास चांगला प्रतिसाद दिसून येत असतानाच या अभियानाअंतर्गत एकाच दिवशी सासू सुना सह नंदेनं आपला मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत कोठारी यांच्याकडे आपला मरणोत्तर देहदान संकल्पाचा फॉर्म जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला असून तहसीलदार माळी यांनी कोठारी यांच्या कार्यासह उपस्थित महिलांचं कौतुक केलंय। तर यावेळी देहदान करणाऱ्या श्रीमती सुमन सूर्यकांत ब्रह्मे, त्यांच्या सूनबाई रेवती मकरंद ब्रह्मे आणि मुलगी सौ कीर्ती अभय देशपांडे या तिन्ही महिलांनी देहदान ही काळाची गरज असून जास्तीत जास्त लोकांनी देहदान केलं पाहिजे असं आवाहन केलंय। अभय देशपांडे, जामखेड कुंभार गल्ली राम मंदिराजवळ माझी खूप दिवसाची इच्छा होती देहदान करायचं। मी 3 वर्ष झाले त्या प्रयत्नात होते। 50व्या वाढदिवसाला मला देहदान करायचं होतं, पण मला माहिती नसल्यामुळे मला काल माझी मैत्रीण भेटली मेहरबाबी, त्यांच्याकडून मला कळले की संजय कोठारीकडे फॉर्म भरला तर चालतोय। त्यामुळे मी काल तयारी करून आज त्याचा फॉर्म भरत आहे। माझ्या देहापासून अनेक डॉक्टर शिकतील, अनेक विद्यार्थी त्याच्यामुळे तयार होतील आणि मी मेल्यानंतरही माझ्या देहाचा उपयोग होईल हे मला फार आवडलं। त्यामुळे मी माझ्या मनापासून हे देहदान करत आहे। सुमन सूर्यकांत ब्रह्मे, राहणार जामखेड आणि सुवालाल भवन कोठारी या सामाजिक संस्था प्रतिष्ठान जामखेड येथे हा फॉर्म मला मिळाला आणि माझं बरेच दिवसापासून चाललं होतं आणि रेडिओवर त्याचे कार्यक्रम पण ऐकत होते मी आणि मला मग तसं देहदान करावं असं मला वाटलं आणि ह्या देहदानानंतर मग पुष्कळशे डॉक्टर शिकतील याच्यातच आपलं आहे। खूप दिवसापासून मनात होतं देहदानाचा फॉर्म भरायचा आहे म्हणून, तर मला माहिती समजली श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन महाराष्ट्र कोठारी प्रतिष्ठानतर्फे। तर माझ्या एका मैत्रिणीकडनं कळलं। आज माझ्या सासूबाई पण तयार झालेत त्यासाठी, मग आम्ही दोघीजण येऊन हा फॉर्म भरलेला आहे त्यासाठी आणि आवडेल देहदान करायला। म्हणजे माझ्या देहाचा जर पुढे उपयोग झाला तर खूप आवडेल ते। मरणोत्तर अवयव देहदान संकल्प अभियान या अंतर्गत संजयजी कोठारे सामाजिक कार्यकर्ते जामखेड यांनी आज आपल्या जामखेडमधील सुमन सूर्यकांत ब्रह्मे, रेवती मकरंद ब्रह्मे, कीर्ती अभय देशपांडे या 3 महिलांचं फॉर्म भरून घेतलेला आहे। त्यांनी असा निश्चय एका दिवसात केला विशेष म्हणजे, आणि त्यांच्या सासूबाई यांनी एका सेकंदामध्ये त्या याला कन्सेंट दिली आणि आज या ठिकाणी त्या देहदानाचा फॉर्म भरून घेत आहेत त्या। तर खरंच हे खूप मोठं निर्णायक पाऊल त्यांनी उचललेलं आहे आणि हा समाजासाठी मोठा आदर्श त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यांच्या या निर्णयामुळं अनेक लोकांना या ठिकाणी अवयव मिळू शकतात आणि त्यांचं पुढचं आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होईल, त्यांना जीवदान मिळेल। तर हे खूप मोठं कार्य त्या करत आहेत, त्याबद्दल मी प्रशासनातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि अशी ही मोठी मोहीम माननीय संजयजी कोठारी साहेब करत आहेत। त्यांचं आज 494वा हा अवयव दानाचा फॉर्म त्यांनी भरून घेतलेला आहे। हे खूप मोठं काम ते करत आहेत, त्याबद्दल प्रशासनातर्फे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी संजय कोठारी जामखेड, जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित मरणोत्तर देहदानचं कार्य चालू आहे। यामध्ये आतापर्यंत मी 494 लोकांचे देहदान फॉर्म भरून घेतले असून 421 लोकांचे देहदान केलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे आज सासू आणि सून या दोघींनी एकत्र विचार करून देहदान स्वतःचं केलेलं आहे। या गोष्टीमध्ये महत्त्वाचं म्हणजे आज आमचे जामखेडचे तहसीलदार माननीय गणेश माळी साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित आहेत
आज मानेसाहेब उपस्थित आहेत, अभय देशपांडे उपस्थित आहेत. आज अशी परिस्थिती आहे की आपल्या देहापासून कोणतरी मदत व्हावी. या प्रत्येक देहापासून 12 डॉक्टर शिकतात आणि 12 डॉक्टर पासून हजारो लोक वाचतात. हा संकल्प प्रत्येकाने जर धरला तर कालच आपल्या जामखेडमध्ये मंगलबाई साळुंके सांगळे यांचा देहदानचा कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणी देहदान फॉर्म भरल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.